वस्तूची जेव्हा आवक वाढती ना तेव्हा त्याची किंमत कमी होते. ती रबरान उडवायचं असते बघ. ती विमान कसं करायचं ग? दिप्या, मी तुला अभ्यासाला बसवलंय या. अगं तिथे अभ्यासच करतो या, पण ते कच्चं पान गावलं होतं म्हणून त्याचं विमान केलंय. अगं हँग झालीस का काय? दिप्या, सकाळपासून एकच प्रश्न वाचत्या, मला कस तरीच होतंय बघ. अगं मग दी की सोडून तो प्रश्न, पुढचा की. नाही, मला नाही आवडत तसं, मला जमतच नाही. आता जोवरी सुटत नाही ना तर मला चैनच पडणार नाही बघ. अप्पे, काय हो, किती उशीर केला तुम्ही? अगं तुला म्हणलं ना रेल्वेनं माल येणार होता, ती रेल्वेच उशिरा आली. कसला माल? तुम्ही केव्हापासून हे सगळं सुरू केलंय? अगं तसं नाही, एकानं ऐनवेळी काम सांगितलं मग नाही कसं म्हणायचं. बापू खरं सांगा, तुम्ही ते फीचे पैसे जमा करण्यासाठी करताय ना सगळं? नाही तसं काही नाही. बरं तू एक काम कर, चादर आण, ते राणीत माल आहे त्याच्यावरती टाकतो, दव बी पडेल त्याच्यावर. दिप्या जेवला का रे तुम्ही? नाही, तो जेवलाय, मी थांबले तुमच्यासाठी. कशाला थांबायचं, जेवून घ्यायचं. बापू तुम्ही तोंडात पाय धुऊन या, मी घेते ताट. जेव्हा वस्तूची आवक वाढते ना का त्याची किंमत वाढते. आणि बापू, हा एक खबर देऊ का? काय रे? अहो दीदी आज हँग झाल्या, तिला त्या अभ्यासातलं काय कळणं झालंय. काय सांगतोस? हा चला. अप्पे काय म्हणतो यो? काय तू काय हँग झालीस, तुला प्रश्न सुटाना म्हणून? बापू, सकाळपासून इकॉनॉमिक्सचा एकच प्रश्न घेऊन बसल्या, काहीच कळणं झालं हो बापू. दिवसभराच्या कामानं दमली असशील, जरा जेव आणि झोप. नाही, तुम्ही बसा जेवायला, चला. हा आज कोशिंबीर कशी काय केली? अहो बापू, कोशिंबीर नाही ती सलाद आहे, सलाद. म्हणजे रे? तुम्हाला नाही कळायचं, जेवा तुम्ही. आणि आप्पे आप्पे अगं जेवून जरा शांतपणे झोप, असं जेवण तरी अंगी लागेल का? नाही, मला ना चैनच पडणार नाही, तुम्ही घ्या. अगं कसं जेवण आणि झोप जरा व्यवस्थित झाली का नाही की मग सुचल तुला काहीतरी. बरं, मी भांडी बिंडी घासले ना का मग राणी जाऊन अभ्यास करते. नको, राणीमध्ये आज माल ठेवलाय, घरातच बस की. आणि लाईट चालू ठेवली तरी चालेल. आता मम्मी कुठे आहे? चालते. मला माहितीये तू बोलणार नाहीस आप्पे, पण क्लास लावला पाहिजे तुला. काय बी करून तुला क्लास लावणारच बघ मी. सरकार, बोल अर्जुन. जरा पैसे पाहिजे होते. कशाला? हां, पैसे कशाला पाहिजे? जरा लागत होते, काम होतं जरा. तेच म्हणतोय मी, काय काम होतं? काय झालं ग, काय अडचण? हा म्हणजे हाय जरा ते फी. ते हे बघ अर्जुन, तू कितीही पैसे कमवून आणून दिलेस ना तरी ते माझ्याकडे राहतील. आणि जोपर्यंत ते कारण मला पटत नाही तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही, कळलं? अर्जुन, इथे राहायचंय ना, मग कायदे या सरकारचे. काय? ठीक आहे सरकार. या. आप्पे, तुला पैशांची मदत कशी करू ती कळा ना, पण तुला तो डबा पाहिजे होता ना, ते आणून देईन मी.
बापू अहो तुम्ही नका करू द्या इकडं. अगं असू दे की, त्याला काय होतंय? नाही अहो तुम्हाला उशीर होतोय. 10-15 मिनिटांनी काय होणार आहे तेव्हा? नाही मला कस तरी वाटते. बापू द्या बरं. कस तरी काय वाटायचं आप्या? माझंच घर जाडतोय का लोकांचं घर जाडतोय मी? तू जा किचन मधली काम कर, जा जा. प्लास्टिकची बाटला येते का? नाही मला नाही माहिती. सरक बाजूला. दिप्या, त्या पोरीनं काल दिवसभर काम करून रात्रभर अभ्यास केलाय. अरे तुला काय वाटत नाही रे? अहो बापू, माझं बॉटल चॅलेंज आहे. आता बघा तुम्ही, दिप्या डॉन पब्लिक ऑन. ओ बापू येऊ का? सुनंदा काय या की? अगो बाया 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 बाया. अहो सुष्मी नाही 2 दिवस तर काय घरात किती पसारा करून ठेवला या. अहो सुनंदा अक्का, पोरगी एकटी पडती ना, आणि दिप्याचं तर तुम्हाला माहितच आहे. बरं ती जाऊ द्या. काम काय होतं म्हटलं तुमचं? भाडं न्यायला आलते मी. भाडं? अहो अजून तर महिना पण झाला नाही. नाही बरोबर आहे तुमचं, पण ह्या टायमाला मला जरा लागायचे अर्जंट. अर्जंट? अक्का आपण आता अडचण आहे की. हाय का आता? बापू तुम्हाला मी असं कधी भाडं मागितलंय का ह्याच्या आधी? आणि किती वेळा तुम्ही लेट देता तेव्हा घेतेच की नाही समजून. नाही तसं काय नाही. पण डबा घ्या. आणि काय गाप आहे हा? 2 दिवस आहे नाही तर काय घराची अवस्था करून ठेवलीस गा? असं संसार करणार आहेस वय? अहो अक्का, घर काय तिचं एकटीच आहे का? जे राहतात ते सगळ्यांचं आहे. मला काय करायचंय? माझं आपलं भाडं द्या म्हणजे मी जाते. अक्का ते वाकड्याच्या पैशातून काढून घ्या की भाडं. वाग लयच हुशार आहेस. तुला सांगून ठेवते, 2 वेगवेगळ्या गोष्टी एकात अडकवू नकोस. अहो मला वाकड्याचं पैसे मिळालं असतं तर दिलं नसतं का मी? नाही अक्का, थांबा मी काहीतरी बघतो. हे धर का? आप्पे, डाळी सडा बांध. तुमचं 6,000 काढूनच ठेवलं होतं, घ्या. हे घ्या. आणि आप्पे सारखा अभ्यास करत बसू नको. जर आई नाही 2 दिवस तारांबळ उडली पार तुझी. जरा घराकडे पण लक्ष दे. येते मी बापू. बापू नका टेन्शन घेऊ तुम्ही. अहो क्लासचं एवढं काही नाहीये. अगं नाही, तसं काय नाही. बापू मला कळत नाहीये का? तुम्ही नका काळजी करू. हा हा, आणि हे बघ आप्या, तू कामाचा लय लोड घेऊ नकोस. जेवढं जमतंय तेवढं कर आणि अभ्यासाला बस बर का. बसते. जा सावकाश जावा. येतो. वा 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 वा. दिप्या, अरे काय खेळ करत बसलाय ती मला? अरे पाण्याच्या बाटल्या आत कशाला टाकतोय? अरे दिप्या सांडलं की पाणी. अरे तुला काय कळतं का नाही? अरे काय करतोयस? अरे पुस्तक. काय झालं? अगं पुस्तक भिजली यानं बाटल्या टाकल्या पाण्याच्या आत. मला वाटलं नुसती चादरच आहे त्यात. अरे चादर आहे काय चादर? त्याच्या खाली पुस्तक आहेत माकडा. बापू अहो चिडू नका. अप्प्या अगं, त्यानं पाण्याच्या बाटल्या आत टाकल्या, आता पुस्तकं भिजली इथली. What? आता काय? मोबाईल. बापू अहो नका चिडचिड करून. चुकू झालं त्याच्याकडनं. चिडू नको तर काय करू आप्या? पुस्तकं भिजली ग. आता ते दुकानदार घेईल का पुस्तकं भिजलेत म्हणल्यावर? अहो बापू जास्त ओली नाही झाली आहेत. हे घ्या. बापू
चिडचिड नका करू. जा सावकाश जा. लावते मी. जा. उचल आता सगळं परत. हा. मालक. गेला होता का रात्री? मला नाही. हा गेलो होतो. बर. ही एक अडचण आहे. काय? ते पाणी सांडलं कशावर? पुस्तकांवर. काय? अहो काय बोलताय? तुम्हाला काय कळतंय का? हा? काय केलं ही? अहो चुकून झालं, माफ करा. अहो काय माफ करा? ही कोण घेणार आहेत पुस्तक? तुम्ही एक काम करा, ती राहिलेली पुस्तकं आता आणून ठेवा आणि निघा तुम्ही. परत बिरत काय नाही, परत इकडे येऊच नका, निघा जा. आई आई ऐका ना, बोल की. माझी तारीख चुकली. काय? अगं रुपाली, काय म्हणतीस? तारीख उलटून गेली, त्याला 2 आठवडे होत आले. बाई ग, देवा विठ्ठला पांडुरंगा, पावलाच रे बाबा. हे घे. रुपाली बघ, मी म्हणत होते की नाही, खरंच आहे देव पाऊल, खरंच ग. रुपाली, तू आणि स्वप्नील किती आस लावून बसला होता, पण आज त्यानं दान टाकलं बघ तुमच्या पदरात. बघ, मी म्हणलं होतं का नाही, तू सगळं बघत असतो. अगं नशिबात असलं ना की सगळं व्यवस्थित होतंय, फक्त विश्वास ठेवाय पाहिजे ग. लय आनंद झालाय बघ मला. कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग. सगळं ऐकलं बहिणी, कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप. मी घरात आल्यापासून ना सगळ्यात भारी बातमी दिली आहे तुम्ही. आता कसलं टेन्शन घ्यायचं नाही, काय बी लागलं ना या अर्जुनला सांगायचं. काकी, आता सगळं कसं बॅलन्स होईल बघ. म्हणजे अहो म्हणजे वहिनी, आतापर्यंत कसं एका खांद्यावर एक पुतण्या होता, आता अजून एक पुतण्या नाही तर पुतणी दुसऱ्या खांद्यावर आले ना की सगळं बॅलन्स होणार. अर्जापर्यंत काका होणार. रुपाली, अगं स्वप्नेला बोललीस का? त्याला माहिती आहे सगळं? नाही नाही, मी काय सांगितलं? मी फोन करून आले त्यांना. पहिलं सांगा दादाला, पहिलं. चल चल, आपण यांना सांगूया. चला चला चला. सरकार, हॅलो चाचा. अरे बापू, तू कहाँ है? हाय की इथं साताऱ्यातच आहे. मेरी बात सुन, कुछ पैसे जमा हो गए हैं. हाँ, तू इधर आ. अरे तू कशाला एवढं? ए, सब कुछ छोड़ दे, तू जल्दी आ जा इधर. क्लास के यहाँ जाएंगे और उनसे बात करेंगे. क्या? आ जल्दी. बरं ठीक आहे, आलो मी. अहो सरकारचा शब्द आहे, काय काळजी करू नका तुम्ही. झालंच म्हणून समजा तुमचं काम, बस का? अहो सरकार. काय फोनवर बोलतोय ना मी. अहो, बातमीच तशी आहे. असं काय झालंय? अहो, आपल्या रुपालीला दिवस गेलं. काय? वय तर म्हणजे आपली रुपाली, वय आपला स्वप्नील, वय. म्हणजे ते डॉक्टरकडे नाही गेले. रुक्मिणी, अगं हे सगळं करतोय ते कुणासाठी? जा 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 जा, तो तोंड गोड करा. आधी देवाला निवड ठेवा. निवड ठेवते. अर्जा, सरकार परत काका होणार आहे मी. बापू चल जल्दी. चाचा, तू मला अजून बी सांगितलं नाही पैसे कुठनं आणलेत ते. अभी भरने के है ना, तू का चल. अरे तसं नाही, पण मला सांग तरी कुठनं आणलेस पैसे? अरे मेरे पास थे, मैंने रखे थे ना. हाँ चल. चाचा, गॅरेजची डागडुजी करायला ठेवलेले पैसे होते ना,
सब पता है ना तुझे? अब तू ही बन कलेक्टर. अरे तसं नाही, पण ऐक, तू एवढे पैसे देतोयस मला, मला लगेच लगेच द्यायला नाही जमणार तुला. ए बापू, मैंने मांगे क्या? चाचा, दोस्ती दोस्तीच्या जागी, व्यवहार व्यवहाराच्या जागी. अरे क्या पागल जैसी बात कर रहा है? अरे आप भी मेरी छोकरी जैसी है. ते भी हाय रे चाचा, पर क्या? अरे गैरेज खुला रख के आया है मैं, इसके वास्ते. चल. बापू, ये तेरा रोना धोना बंद कर. चल, छोकरी का हम दाखला करेंगे. चल 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 जल्दी. ते राहिलेले पैसे देऊन टाका, नेत्याने सांगितलं तेवढे. हा मागा बसू ते. ओ ओ महाराज, हा इकडं कुठे? आणि हे कोण, सेनापती का? सोपा आहे इथं, या सोप्यावर बसा. चला. सीधा बोला. चाचा, आपण ऍडमिशन घ्यायला आलोय ना, त्याच्या काय नादाला लागायचंय? चल, ते बघ तिथं कोणी नाही, नंबर लागला. ये. हो, ऍडमिशन परत घेतात काय? नेत्याला सांगावं लागतंय. सर नमस्कार, मी सुरेश माने. बर, ती पहिली आली का नाही, अपर्णा माने, तिचे वडील. झाला ना सत्कार त्या दिवशी, आता काय काम आहे ते बोला. नाही, ती तुम्ही फीचे पैसे सांगितले होते ना, त्याच्यासाठी आलोय. आत्ता किती आणली आहे? सगळेच्या सगळे नाही जमले, पण ह्यातले ना हे 25,000 आणलेत आणि उरलेले 50,000 मी 25-25चे हप्ते करून देऊन टाकतो. आपण एक काम करू आणि मुलीचं ऍडमिशन पण करू. काय? हां. तिला अर्धा तास बसू द्या क्लासला. काय? नाही म्हणजे मला समजलं नाही. अहो, फी हप्त्यानं भरणार, मग शिक्षण बी हप्त्यानंच होणार ना. हो सर, असं कसं चालेल? अहो, अर्धी फी भरून कसं चालेल? असली तर सगळे आणा, नाहीतर निघा. ओ, ढंग से बोलो तुम, ढंग से बातें करो. तुम्ही कोण? मैं इसका दोस्त हूँ. हाँ, पैसा होता ना तो देते, नहीं है ना इसलिए वो बोल रहे हैं. अहो, दोस्त आहे तर मग वकिली कशाला करताय? आणि तुम्हाला कोणी विचारलंय? अरे ये क्या बोलने का तरीका है? हाँ, ये ऐसे कैसे बोल रहे हैं? हम अच्छे से बात कर रहे हैं और ये ऐसे बोल रहे हैं. क्या है? हाँ? चाचा, करू आपण काहीतरी. हो, हे बघा, मी इथं काम करायला बसलोय, रिकाम नाही बसलो. यायचं असेल तर सगळी फी घेऊन या, नाहीतर निघा. ए बापू, अरे चाचा, ए बापू, ये ना, ये तरीका अच्छा नहीं है. चला निघा. चार रहने दो. चलो. नहीं, मैं बोलता हूँ ना, बात करता हूँ ना. चलो हम. अरे बघू आपण काहीतरी. चल तू. अरे बापू, तू फिर. अरे वो जानबूझ के ऐसे कर रहे हैं. उस दिन तूने गाड़ी लगाई थी ना वहाँ, हाँ, और आप भी बोली थी, उसके वास्ते ऐसे बोल रहे हैं. हाँ, मला पण काय कळणार रे. अभी इतने परेशान कर रहे हैं और आप भी क्लास लगाया तो फिर आप भी को. नाही चाचा, अरे तुला नाही कळायचं, लय अवघड अभ्यास आहे रे. आपल्या गावातले कदम सर आहेत ना, ते मला सांगत होते, जगातली 2 नंबरची अवघड परीक्षा ही. क्लास तर पाहिजेच. लेकिन क्लास कैसा? पाहिजे रे चाचा. आता आपण आपल्याला शिकायला काय पुण्या मुंबईला पाठवू शकत नाही. जे काय करायचं ते इथनच करायचं ना चाचा. अरे एकच चान्स आहे रे तिच्याकडे पण. ठीक है, करते हैं कुछ हम. हाँ, इसमें 25 है और 50 चाहिए, है ना? 50? हाँ. चाचा, ना आपल्याकडे स्वतःचं घर, ना जमीन, ना शेतीवाडी, काय द्यायचं तारण म्हणून? अरे हसून हसून. चाचा, राणी,